नमस्कार. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हे नाव ऐकलं की काहीतरी खूप मोठं, खूप किचकट वाटतं नाही का? पण खरं तर हे तंत्रज्ञान आता फक्त मोठमोठ्या कंपन्यांपुरतं राहिलेलं नाहीये. ते आता आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आणि विशेषतः विद्यार्थ्यांसाठी एका पर्सनल असिस्टंटसारखं काम करतंय. चला, आज आपण याचं एकदम सोपं रूप समजून घेऊया. आजच्या या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत? तर सर्वात आधी आपण AI म्हणजे आपला नवीन स्टडी बडी, आपला अभ्यासातला मित्र कसा होऊ शकतो हे बघू. मग विद्यार्थ्यांसाठी कोणती जबरदस्त टूल्स उपलब्ध आहेत ते पाहूया. त्यानंतर लिखाण करण्याची प्रक्रिया म्हणजे अगदी कोऱ्या पानापासून एक उत्तम निबंध लिहिण्यापर्यंतचा प्रवास AI कसा सोपा करतं ते समजून घेऊ. आणि सगळ्यात शेवटी या सगळ्याच्या मुळाशी असलेल्या शिकण्याच्या मानवी प्रेरणेबद्दल बोलूया. अनेकदा असं होतं की परीक्षेच्या वेळी किंवा एखादा अवघड विषय समजून घेताना वाटतं की अरे कोणीतरी हवं जे आपल्याला सतत मदत करेल, आपले प्रश्न सोडवेल, बरोबर ना? तर समजा हीच गरज आता AI पूर्ण करू शकतं. चला तर मग या आपल्या नवीन मित्राला, आपल्या नवीन असिस्टंटला जरा जवळ ओळखूया. AI नक्की आहे तरी काय? कोणतीही अवघड टेक्निकल भाषा न वापरता ते आपल्यासाठी किती कामाचं आहे हे सोप्या शब्दात समजून घेऊ. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर माणसानेच तयार केलेली ही बुद्धिमत्ता आहे. म्हणजे काय? तर आपणच मशीनला किंवा कम्प्युटरला विचार करायला, शिकायला आणि निर्णय घ्यायला शिकवत आहोत. जणू काही आपण एका यंत्राला माणसासारखं हुशार बनवण्याचा प्रयत्न करतोय. आता ह्यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे काम कसं करतं? ही काही जादू नाहीये. ही एक अत्यंत तार्किक, लॉजिकल प्रक्रिया आहे. अगदी आपल्यासारखीच. बघा, मशीन आधी खूप सारी माहिती म्हणजे डेटा गोळा करते. मग त्या माहितीतले पॅटर्न्स म्हणजे त्यातले संबंध ओळखते आणि त्या आधारावर स्वतःला ट्रेन करते, स्वतःला शिकवते. आणि ह्याच प्रक्रियेमुळे ते आपल्याला अभ्यासात मदत करू शकतं. बरं, थिअरी तर खूप झाली, पण याचा आपल्याला खरंच काय उपयोग आहे? चला आता प्रॅक्टिकल गोष्टींकडे वळूया. हे तंत्रज्ञान आपण आजच्या आज आपल्या अभ्यासात कसं वापरू शकतो ते पाहूया. आपल्या सगळ्यांसमोर हे आव्हान कधी ना कधी येतच. परीक्षा अगदी तोंडावर आलेली असते, अभ्यासक्रम खूप मोठा असतो आणि कमी वेळेत सगळं कसं आठवायचं याचा ताण येतो. तर यावर एक जबरदस्त उपाय म्हणजे AI. तुम्ही फक्त ChatGPTमध्ये हा प्रॉम्प्ट टाकू शकता. अख्ख्याच्या अख्खं चॅप्टर कॉपी पेस्ट करायचं आणि त्याला सांगायचं की याचा सोप्या शब्दात सारांश दे. विचार करा, एका क्लिकवर अख्खं प्रकरण महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये तुमच्यासमोर. म्हणजे रिव्हिजन किती सोपी आणि वेगवान होऊ शकते. आणि दुसरी एक कॉमन अडचण म्हणजे वेळेचं नियोजन. अभ्यास तर करायचा असतो, पण कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा, ब्रेक कधी घ्यायचा, याचं गणितच जुळत नाही. इथेही AI आपल्या मदतीला धावून येतं. हा प्रॉम्प्ट वापरून तुम्ही स्वतःसाठी एक परफेक्ट स्टडी प्लॅन बनवून घेऊ शकता. तो तुम्हाला विषय, अभ्यासाचे तास आणि अगदी ब्रेकचं सुद्धा नियोजन करून देतो. म्हणजे काय? तर अभ्यासाचा ताण कमी आणि परिणाम जास्त. फक्त ChatGPTच नाही, तर अनेक खास टूल्स आहेत, जी विद्यार्थ्यांसाठीच बनवली आहेत. उदाहरणार्थ, गणिताची अवघड समीकरणं सोडवण्यासाठी सिम्बोलॅब आहे. आपलं इंग्रजी लेखन सुधारायचं असेल तर प्रो रायटिंग एड आहे. लेक्चर ऐकता ऐकता नोट्स काढायचे असतील तर बोललेलं सगळं टाईप करून देणारं audiopen.ai आहे. आणि कोणत्याही विषयावरचे क्लिष्ट प्रश्न सोडवण्यासाठी वुल्फ्रॅम अल्फा आहे. म्हणजे प्रत्येक कामासाठी एक स्पेशालिस्ट मदतनीस. पण एक लक्षात घ्या, ही साधने फक्त तयार उत्तरं शोधण्यासाठी नाहीत, तर यातून आपली कौशल्य, आपलं स्किल कसं वाढेल हे बघणं महत्त्वाचं आहे. आणि यातलं सगळ्यात महत्त्वाचं स्किल म्हणजे लेखन. विचार करा, लेखनाची सुरुवात कशी होते. आधी आपण कल्पना गोळा करतो, मग त्याचा एक आराखडा बनवतो, मग लिहितो आणि शेवटी चुका तपासतो. आता AI ह्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला मदत करतं. आयडिया सुचवण्यापासून ते व्याकरणाच्या चुका शोधण्यापर्यंत सगळं काही. म्हणजे लेखनाची भीतीच नाहीशी होते. इथे फरक स्पष्ट दिसतोय. आधी कसं असायचं, डोक्यात खूप विचार पण सगळा पसारा. आणि AI वापरल्यावर काय होतं, एकदम स्वच्छ, व्यवस्थित आराखडा तयार, एक स्ट्रक्चर मिळतं, ज्यामुळे लेखनाला योग्य दिशा मिळते. आणि चांगला निबंध म्हणजे काय? फक्त माहितीची जंत्री नाही, तर त्यात एक मुद्दा असतो, एक पॉइंट असतो. आपण फक्त काय झालं हे नाही सांगायचं, तर ते का महत्वाचं आहे हे पटवून द्यायचं असतं. AI आपल्याला आपले मुद्दे अधिक प्रभावीपणे मांडायला मदत करू शकतं.
पण हे सगळं तंत्रज्ञान एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आहे ती गोष्ट जी आपल्याला शिकायला लावते, ती म्हणजे आपली मानवी प्रेरणा. चला आता या समीकरणातल्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. हे वाक्य किती खरं आहे नाही का? जेव्हा एखादा विषय अवघड वाटतो, तोच खरा संघर्ष असतो. आणि अशाच वेळी AI सारखी साधनं आपल्याला नवीन यशाचा मार्ग दाखवतात. संघर्षच आपल्याला नवीन मार्ग शोधायला लावतो. एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे, AI आपलं काम सोपं करतं, स्मार्ट बनवतं, पण ते आपल्या मेहनतीची जागा घेऊ शकत नाही. तंत्रज्ञान एक साधन आहे, ती स्वतः मेहनत नाही. ते आपल्या मेहनतीला फक्त योग्य दिशा देतं. कारण आज आपण जे काही शिकतोय, जी काही मेहनत घेतोय, मग ती AIच्या मदतीने असो किंवा स्वतःच्या प्रयत्नांनी, हाच आपल्या उद्याचा यशाचा पाया आहे. त्यामुळे आजचे प्रयत्न कधीही वाया जात नाहीत. आणि म्हणून शेवटी हा एकच प्रश्न उरतो. तंत्रज्ञानाने आपल्या हातात एक खूप शक्तिशाली साधन दिलं आहे, पण त्याचा वापर करून आपण काय घडवणार आहोत हे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे. या शक्तिशाली साधनाचा वापर कसा केला जाईल हे आता आपल्याला ठरवायचं आहे.